Now from practice set 1.4, example number 4. Here a triangle LMN, similar triangle PQR. 9 into area of triangle PQR equal to 16 into area of triangle LMN. If QR equal to 20, then find MN. तर याप्रमाणे एक्झाम्पल विचारलेला आहे. बघा हा जो गिवन आहे तो गिवन लिहिला आपण 9 एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल LMN. तर याला काय करायचं, हा जो एरिया ऑफ ट्रायंगल LMN आहे याला इकडे खाली घेऊन या आणि 16 आणि ही जी 9 आहे ती क्रॉस मध्ये खाली आणा. म्हणजे काय बनलं, एरिया ऑफ ट्रायंगल PQR डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल LMN इक्वल टू 16/9. पण इथे काय दिलेलं आहे की पहिल्यांदा ट्रायंगल LMN चा उल्लेख झालेला आहे, सिमिलर ट्रायंगल PQR, आणि त्यामुळे जस्ट आपण याला उलट केलं दोन बाय इन्व्हर्टेंडो, याला आपण इन्व्हर्ट केलं. नाउ ट्रायंगल LMN सिमिलर ट्रायंगल PQR. Here the two triangles are similar, and we know if two triangles are similar, then the ratio of their areas is equal to the ratio of the square of the its corresponding sides. तर इथे साइड कोणत्या घ्यायच्या आपल्याला, LM स्क्वेअर डिवाइड बाय PQ स्क्वेअर हे सुद्धा लिहिता येत होतं, MN स्क्वेअर डिवाइड बाय QR स्क्वेअर असं सुद्धा लिहिता येत होतं, आणि थर्ड ऑप्शन होतं LN स्क्वेअर डिवाइड बाय PR स्क्वेअर हे सुद्धा आपल्याला लिहिता येत होतं. परंतु नेमकं लिहायचं कोणतं की यामध्ये कोणत्या साइडचा उल्लेख झालेला आहे ती नेमकी साइड घ्यायची, QR इज गिवन. मग QR दिलेली आहे तर मग QR ची करस्पॉन्डिंग साइड कोणती, तर QR याची करस्पॉन्डिंग साइड आहे MN. देयरफॉर MN स्क्वेअर डिवाइड बाय QR स्क्वेअर. आणि रिजन काय दिलं, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल, याप्रमाणे त्याचं रिजन लिहिलं. एवढं लंब जेवढं जर नाही आठवलं तर मग सरळ सरळ बाय थेरम असं लिहून टाकायचं, पण लिहायचं बाय थेरम. बघा याच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज आपण पुटअप करून टाकू. हा जो रेशो आहे आपण इथे फाइंड आउट केलेला आहे, 9/16. इथे 9/16 दिलं. MN स्क्वेअर, MN तर काढायचं आपल्याला, आणि QR स्क्वेअर, QR मीन्स 20 स्क्वेअर. इथे ज्या संख्या आलेल्या आहेत या सर्व संख्या ह्या परफेक्ट स्क्वेअर नंबर्स आहेत, आणि त्यामुळे आपण याचं स्क्वेअर रूट घेऊ शकतो. टेकिंग अ स्क्वेअर रूट वी गेट square root of 9 is 3, square root of 16 is 4, divide by square root of MN square is MN, and square root of 20 square is 20. इथे 3/4 equal to MN by 20. तुम्हाला यापूर्वी मी कल्पना दिलेली आहे की 4 आणि 20 म्हणजे खालच्या खाली भाग देता येतो. 4 1 जा 4 आणि 4 5 जा 20 असं इझिली आपण भाग दिलेला आहे. आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, कोणतेही करता येईल, हे पहिल्यांदा आणि हे नंतर. तर आपण याचं पहिल्यांदा घेतलं 1 into MN म्हणजे MN, आणि 3 into 5 म्हणजे 15. देयरफॉर MN इक्वल टू 15, आणि आन्सर MN इक्वल टू 15 युनिट्स याप्रमाणे लिहून घ्यायचं. त्यानंतर आहे एक्झाम्पल नंबर 5. या एक्झाम्पल नंबर 5 चा विचार करा. एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स. ट्रायंगल हे सिमिलर आहे, R 225 स्क्वेअर सेंटीमीटर and 81 स्क्वेअर सेंटीमीटर. If side of similar triangle not smaller, side smaller triangle is at 12 centimeter, then find the corresponding side of bigger triangle. सगळं वर्ड्स प्रॉब्लेम आहे.
थोडस याला इझिली लिहिताना आपण ॲज्युम करून टाकू. फॉर बिगर ट्रायंगल लेट A1 इक्वल टू एरिया घेतलं, S1 इक्वल टू साइड. But area of bigger triangle is given 2 to 5 square centimeter. Side of bigger triangle हा क्वेश्चन विचारलाय, तुम्ही काढा म्हणून ते. म्हणून बघा here A1 equal to 2 to 5 square centimeter and S1 equal to how much? For smaller triangle let A2 equal to area S2 is the corresponding side. ही जी आपण साइड घेतली याची करस्पॉन्डिंग साइड आहे S2. अकॉर्डिंग टू एग्जांपल A2 is given 81 square centimeter, S2 12 centimeter is given. Now two triangles are similar. आता ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे त्यांच्या एरियाचे रेशो हे त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या प्रमाणात आहे ते आपल्याला सांगायचं आहे. Therefore A1 by A2 equal to S1 square divided by S2 square by theorem लिहिलं किंवा theorem of हेच लिहिता येईल, theorem of areas of similar triangle आपल्याला इथे लिहिता येईल. Therefore 2 to 5 81 equal to S1 square divided by 12 square. Here are numbers 81, 2 to 5, 12 square, S1 square are of the perfect square. Therefore perfect square असल्यामुळे याचं स्क्वेअर रूट आपण घेऊन टाकू. Taking a square root we get 25 is the square of 15. Therefore square root of 25 is 15. 81 हा 9 चा स्क्वेअर आहे म्हणून 81 चा स्क्वेअर रूट 9. इथे S1 चा स्क्वेअर त्याचा स्क्वेअर रूट S1, 12 चा स्क्वेअर आहे म्हणजे त्याचा स्क्वेअर रूट 12. आता इथे बघा खालच्या खाली भाग देता येते. 9 आणि 12 त्या दोन्ही संख्या 3 च्या पाड्यामधल्या आहेत म्हणून 3 ने आपल्याला भाग देता येईल. डिवाइडिंग बाय 3, 3 into 3 9, 4 into 3 equal to 12 होतो. राहिलं 3 आणि इथे 4 लिहून घ्या पुन्हा. 15 by 3 S1 upon 4 लिहिलं आपण. पुन्हा इथे बघा खालीवर संख्या 15 आहे, इथे 3 आहे. 15 ही संख्या 3 च्या पाड्यामध्ये येते आहे म्हणून आपल्याला 3 ने डिवाइड करता येतो. डिवाइडिंग बाय 3, 3 into 1 म्हणजे 3 आणि 3 into 5 म्हणजे 15. इथे बघा 5 आणि इथे 1. आता ज्या संख्या उरलेल्या आहेत त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1 into S1 म्हणजे S1 आणि 5 into 4 म्हणजे 20 सेंटीमीटर आणि आपल्याला नेमकं हेच काढायचं होतं. Therefore corresponding side of bigger triangle is 20 सेंटीमीटर. या पद्धतीने आपल्याला इझिली असे प्रॉब्लेम सोडवता येतात. यानंतर बघू आपण प्रॉब्लेम सेट मधले काही एक्झाम्पल्स. प्रॉब्लेम सेट नंबर 1 त्यामधले 5 जो एक्झाम्पल आहे बघा. इन द फिगर PM इज 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर दिलेला आहे. 10 सेंटीमीटर. एरिया ट्रायंगल PQS 100 स्क्वेअर सेंटीमीटर दिलेला आहे. त्याच प्रकारे एरिया ट्रायंगल QRS इक्वल टू 110 स्क्वेअर सेंटीमीटर. देन फाइंड NR काढायचा आहे. तर या दो फिगर वरून फ्रॉम गिवन फिगर हा जो QS आहे PQS बेस QS आणि हाईट PM. त्यानंतर खालचा जो ट्रायंगल आहे QRS याचा बेस आपण घेऊ QS आणि हाईट आहे RN. याचा अर्थ बेस QS इज कॉमन बेस ऑफ ट्रायंगल PQS अँड QRS. आणि आपल्याला तर माहित आहे की जेव्हा दोन ट्रायंगलचा बेस हा कॉमन असतो
तेव्हा त्यांच्या एरियाचं रेशो हे त्यांच्या हाईटच्या प्रमाणात असते, याची आपल्याला कल्पना आहे. Therefore, by property, area of triangle PQS divided by area of triangle QRS equal to corresponding height म्हणजे PM divided by NR. लिहिलं हे given area of triangle PQS is 100, area of triangle QRS is 110 असं दिलेलं आहे. त्याच प्रकारे PM is also given 10. इथे बघा इथलं 110 आपण कॅन्सल करून टाकलं आणि रिमेनिंग लिहिलं ते बघा इथे 10 राहिले की 11 राहिले इक्वल टू 10 डिवाइड बाय NR. इथे 10 आहे, इथे 10 आहे, नक्कीच भाग जातो आहे. इथे 1 10 1 10 10 1 10 10 1 जा 10, इथे 10 1 जा 10. मग राहिलं कोणतं 1/11 इक्वल टू 1/NR राहिलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 into NR means NR, 11 into 1 means 11. Therefore NR equal to 11 सेंटीमीटर. तर याप्रमाणे एक्झाम्पल नंबर 5 सॉल्व केलं. नंतर एक्झाम्पल नंबर 6 बघा, आपलं नॉट 6. एक्झाम्पल नंबर 7 हा दिलेला आहे इन adjoining figure. ABC is the betweenness, BEC हे सुद्धा betweenness दिलेला आहे. सेग DE सेग AB ला पॅरलल आहे. if AD equal to 5, BC equal to 3, BC टोटल जो BC दिलेला आहे हा आहे 6.4 हा इथपर्यंत. आणि देन फाइंड BE. प्रॉब्लेम मध्ये ऍक्च्युअली द्यायला पाहिजे होतं तसं x त्यांनी यूज केलेला आहे, तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ x असे देऊ शकत होतं. इथे x दिलेच पाहिजे असं नव्हतं, तर त्या परिस्थितीमध्ये जर x दिला नसेल तर लेट BE इक्वल टू x घेऊन टाकायचं. टोटल आहे 6.4. जर याला आपण x घेतलं तर ऑटोमॅटिकच EC जी लेंथ आहे ती 6.4 मायनस x होईल. Therefore EC equal to 6.4 minus x since BEC. याप्रमाणे बिटवीननेस असल्यामुळे आपल्याला ते अंतर फाइंड आउट करता येते. नाउ इन ट्रायंगल ABC, या ABC ट्रायंगल मध्ये बघा काय दिलेलं आहे. सेग DE पॅरलल टू साइड AB इज गिवन, दिलेला ऑलरेडी दिलेला आहे. आणि जेव्हा एखाद्या ट्रायंगल मध्ये दोन साइडला इंटरसेक्ट करणारा सेगमेंट किंवा लाईन ही थर्ड नंबरच्या साइडला पॅरलल असते, तेव्हा आपोआपच आपल्याला तिथे BPT यूज करता येते, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. जर बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम BE डिवाइड the sides in the ratio CD DA CE EB. तो याप्रमाणे बाय BPT CD upon DA equal to CE upon EB. But CD means DC is given 3, DA means AD is 5, CE 6.4 minus x divided by EB means BE x. Now क्रॉस मल्टिप्लिकेशन, याचा तिरपा गुणाकार करा. 3 into x 3x, 5 into हा पूर्ण ब्रॅकेट घ्या, 5 into in bracket 6.4 minus x. चला याला सॉल्व करू पहिल्यांदा. 5 into 6.4 means 32.0 minus 5 into x means 5x. या 5x ला लेफ्टला शिफ्ट करून टाका. 3x plus 5x equal to 32 means 8x equal to 32. Therefore x equal to 32 upon 8, x equal to 4. x equal to 4 means BE equal to 4. आणि यांचा लिहून टाकायचं BE equal to 4 युनिट. तर बघा एक्झाम्पल नंबर 13.
in a figure of the vertices of square, या फिगर मध्ये the vertices of square D E F G याच्या जे vertices आहेत are on the side of triangle ABC, या triangle ABC च्या साइड वर या स्क्वेअर चे चारही vertices आहेत. एंगल A is 90 degree, right angle आहे. Then prove that DE square equal to BD into EC हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. बघा कसं प्रूफ करायचं. DEFG is a square. स्क्वेअर आहे याचा अर्थ त्याच्या चारही साइड कॉन्ग्रुएंट आहेत आणि ऑल एंगल्स आर राइट एंगल्स. स्क्वेअरची प्रॉपर्टी आहे by definition of square, all sides are congruent and all angles are right angles. Therefore DE equal to EF equal to FG equal to DG. आपण इक्वेशन नंबर 1 देऊन टाकू. एंगल D equal to एंगल E equal to एंगल F equal to एंगल G equal to 90 डिग्री. त्याचा प्रत्येक एंगल हा 90 डिग्रीचा आहे. नाउ इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC ये तर हा राइट एंगल आहे, लक्षात ठेवा. ये हा फिगर मध्ये राइट एंगल आहे आणि या ABC सोबत पहिल्यांदा आपण हा एक एंगल सिमिलर दाखवू, त्यानंतर पुन्हा ABC सोबत हा एंगल सिमिलर दाखवू, त्यानंतर हे दोन्हीही ट्रायंगल सिमिलर आहेत असं दाखवायचं आहे. असं दाखवल्यानंतर ते आपल्याला DE स्क्वेअर इक्वल टू BD इंटू EC याप्रमाणे प्रूव्ह करता येईल. तर इन अ ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल A हा 90 चा असल्यामुळे आपण इथला D हा 90 चा आहे, याचं पहिले नाव घेऊन टाकू आपण. त्यानंतर B आणि G अशा पद्धतीचा क्रम घ्यायचा. इन अ ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DBG, एंगल A is congruent to angle D. Why? These are right angles, each 90 degree. Angle ABC is congruent to angle DBG. Why? These are the common angles of two triangles. Therefore, by a test, triangle ABC is a similar triangle DBG. Equation number 2. हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर दाखवले. त्यानंतर ट्रायंगल ABC सोबत आपल्याला हा ट्रायंगल सुद्धा सिमिलर दाखवायचा आहे. ट्रायंगल ABC, इन अ ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल A सोबत 90, मग हा 90 आला. त्यानंतर C हा जो एक आहे तो थर्ड नंबरवर दिलेला आहे, म्हणून इथे सुद्धा थर्ड नंबरवर आला पाहिजे. म्हणून दुसऱ्या ट्रायंगलचं नाव घ्यायचं आहे EFC. इन ट्रायंगल ABC and triangle EFC, angle A is congruent to angle E because right angles each 90 degree. Angle ACB is congruent to angle ECF, common angle, म्हणून ते कॉन्ग्रुएंट आहे. Therefore, by a test, triangle ABC similar triangle EFC. याप्रमाणे हे दोन ट्रायंगल, इथे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले. बघा ABC सोबत DBG हा ट्रायंगल सिमिलर आहे. त्याच प्रकारे ABC सोबत EFC हा सुद्धा ट्रायंगल सिमिलर आहे. Therefore, from equation number 2 and equation number 3 हे जे दोन्ही ट्रायंगल्स आहेत, हे दोन्ही ट्रायंगल्स नक्कीच एकमेकांशी सिमिलर आहेत. फ्रॉम 2 and 3 ट्रायंगल DBG सिमिलर ट्रायंगल EFC. पुन्हा आपल्याला माहित आहे की ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे साइड्स आर इन प्रपोर्शन. Therefore, DB upon EF, BG upon FC, BG upon EC.
करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. त्याची आपल्याला आवश्यकता नाहीये मधल्या भागात. बीबी बीबी म्हणजे बीडी आलेला आहे म्हणून आपण ते घेतलं नाही, त्याला सोडायचा आपण विचार केला नाही. बीबी अपॉन ईएफ इक्वल टू डीजी अपॉन ईसी. ईसी सुद्धा इथे आलेला आहे आणि त्यामुळे आपण मधली जी पेअर आहे तिला आपण इग्नोर केलं. परंतु ईएफ आणि डीजी बघा इथे इक्वेशन नंबर 1 मध्ये डीई हा ईएफ एवढा आहे, त्याच प्रकारे डीजी एवढा आहे आणि त्यामुळे ईएफ च्या जागेवर डीई ठेवा, त्याच प्रकारे डीजी च्या जागेवर सुद्धा डीई ठेवा तुम्ही. बीडी अपॉन ईएफ डीजी अपॉन ईसी. बघा आता सांगितलं की ईएफ च्या जागेवर बीई ठेवा, त्याच प्रकारे डीजी च्या जागेवर सुद्धा डीई ठेवायचं आहे. आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. डीई इंटू डीई म्हणजे डीई चा स्क्वेअर इंटू याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन बीडी इंटू ईसी. हेन्स प्रूफ. या अशाप्रमाणे हा चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. उरलेले जे एक्झाम्पल्स आहेत सेल्फ ट्राय करायचे.